नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामं सुरू आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र आहे। वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नाशिककर त्रस्त झालेत। पालिकेनं पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्या, मात्र तिथेही गाड्या पार्क करण्यासाठी जागा नसल्याचं नाशिककर म्हणतात। दुसरीकडे शहरातील मुख्य भागात पालिकेकडून टोईंग कारवाई करण्यात येते, त्यामुळे नाशिककरांच्या खिशाला सुद्धा कात्री लागते। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 500 रुपये दंड हा शासकीय दर शहर वाहतूक पोलिसांकडून वसूल केला जातोय। मात्र खाजगी कंपनीसाठी देखील प्रत्येक वाहनानुसार 236, 300 आणि 472 इतके रुपये नाशिककरांकडून वसूल केले जात आहेत। त्यामुळे टोईंगचा अट्टाहास का, असा सवाल नाशिककर विचारतायत। नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने शहर वाहतूक पोलिसांकडून आता टोईंगची कारवाई नाशिक शहरामध्ये केली जात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबक रोडकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी ही टोईंगची कारवाई केली जात आहे। शहर वाहतूक शाखेकडून खरं तर ही टोईंग केली जाते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नियमानुसार 3 वेळा या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी आवाहन करत असतात आणि ते आवाहन केल्यानंतर ही संपूर्ण वाहनं जी आहेत या ठिकाणाहून टोईंग केली जाते। खरं तर एका खाजगी कंपनीकडे हे संपूर्ण कंत्राट असल्यामुळे या ठिकाणी शहर वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई केली जाते। जो दंड आहे तो वाहनांचा प्रकारानुसार दंड आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर दुचाकीला शासकीय जो दर आहे तो 500 रुपये आहे आणि जो टोईंगचा दर आहे तो 236 रुपये आहे। एकूण दुचाकीचा जर दंड जर बघितला तर 736 रुपये इतका आहे। तर त्यासोबत रिक्षा किंवा 3 चाकी जे वाहन आहे त्यांना देखील शासकीय दर हा 500 रुपये आहे आणि जो इतर त्यांचा टोईंगचा जो दर आहे तो 300 रुपये आहे आणि एकूण जो दंड आहे तो आपल्याला 800 या ठिकाणी पाहायला मिळतोय। 4 चाकीला ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही 4 चाकी कार आहे, हिला जो शासकीय दर आता आकारला जाईल तो 500 रुपये असणार आहे आणि जो टोईंगचा दंड आहे किंवा जो टोईंगचा दर आहे तो 472 रुपये आहे। त्यामुळे एकूण 972 रुपये आता या कार चालकाला किंवा वाहन चालकाला या ठिकाणी मालकाला द्यावा लागणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण कारवाई शहरामधल्या अनेक ठिकाणी सुरू आहे। ठिकठिकाणी शहरामध्ये कामं सुरू आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। हा मोठा दंड आता हा एका खाजगी कंपनीला जातो आणि त्या माध्यमातून जो शासकीय दर आहे तो हा संपूर्ण शासकीय दंड जो आहे तो शहर वाहतूक शाखेला जातो। त्यामुळे नाशिक शहरामध्ये या टोईंगच्या कारवाईमुळे पुन्हा एकदा आता या कारवाईला नाशिककरांना सामोरे जावं लागतंय। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। पर्यायी मार्गांचा वापर तेवढा केला जात नाही, तरी आम्ही आपणास आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा। हे वर्ष ट्रॅफिकच्या दृष्टीने खूप चॅलेंजिंग असणार आहे, लोकांना थोडासा इनकन्व्हिनियन्स होत आहे, तरी पण जास्तीत जास्त आपण ट्रॅफिकचे रूल पाळावे जेणेकरून आपला आणि समोरच्याचा जीव धोक्यात नाही पडणार। त्याचप्रमाणे ट्रॅफिकचं कुठं कंजेशन नाही होणार। आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करू व्यवस्थित मॅनपॉवर डिप्लॉय करण्याचा, व्यवस्थित डायव्हर्जन करण्याचा आणि लोकांना कमीत कमी त्रास होईल किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम फेस करावे लागतील।